विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने सांगितल्यानुसार सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमाराला लगतच्या बार्शी टाकळी, पातूर, अकोला तसेच बाळापूर तालुक्यातील कित्येक गावांना वादळी वाऱ्यासह अकाली पावसाचा जबर फटका बसला। हरभरा, गहू, लिंबू, कांदा, मका व भाजीपाल्यासह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, तर आठवडी बाजार देखील जलमय झाला। अचानक ढगांच्या गडगडाटासह अकाली पावसाने सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली। या पावसाने शेतकऱ्यांची तसंच भाजी विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली। बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावरची टीनपत्रे उडून गेले। सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। चांदणी दिग्रस मार्गावर मोठमोठाली झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली। अकाली पावसाने रब्बी हंगामातील हरभरा, गहू, भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून वाडेगाव परिसरात निंबू बागांना जबर फटका बसला आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचे टीनपत्रे उडाले। येथील अनेक कुटुंब रस्त्यावर जीव घेत पळत सुटल्याचा प्रकार घडला। अनेकांचे संसार उघड्यावर आले। गहू, हरभरा, मका, कांदा बियाणे यांचं पूर्णतः नुकसान झालं। अकाली पावसाने कापशी रोड, कापशी तलाव, गोरेगाव खुर्द, गोरेगाव बुद्रुक, माजोड, लाखनवाडा, कळंबेश्वर, निंबी, मालोकार आदी गावातील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। पळशी बुद्रुक येथे सोमवारी आठवडी बाजार असल्याने ऐन बाजार भरण्याच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाला व्यावसायिकांचा माल वाहून गेला। भाजीपाला सावरता एकच तारांबळ उडाली। जिल्ह्यात झालेला अकाली पाऊस व गारपिटीमुळे संबंधित भागातील विद्युत यंत्रणा कोलमडल्याने शेतकऱ्यांना व महसूल यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागतोय। ज्या गावांमधील विद्युत खांब कोसळले त्यांची तातडीने दुरुस्ती करून पर्यायी विद्युत व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी दिले आहेत। शासनाने लक्ष देऊन अकाली गारपिटीने झालेल्या नुकसानाचं सर्वेक्षण करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।